भुसावळ पालिकेची तिसरी सर्वसाधारण सभा गेल्या शुक्रवारी 13 रोजी दुपारी 4 वाजता सत्ताधारी विरोधक भिडल्यानंतर तहकूब करण्यात आली होती। ती मंगळवार 17 रोजी ठेवण्यात आली होती। ही सभा वादग्रस्त होणार असल्याचं गृहीत धरून पालिकेच्या परिसराला पोलीस प्रशासनानं छावणीचं स्वरूप दिलं व प्रवेशद्वारातून केवळ नगरसेवक, पालिका सभेतील संबंधितांना व अधिकृत प्रसिद्धी माध्यमांना प्रवेश दिला गेला। माध्यमांचे प्रतिनिधी सभागृहात दाखल झाले असता त्यांना पालिका प्रशासनाच्या अभियंत्यांनी नगराध्यक्षांच्या सूचनेवरून सभागृहात बसण्यास मनाई करण्यात आली। माध्यमांनी या प्रकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत सभागृह सोडले। मंगळवार 17 रोजी दुपारी 4 वाजता नगरपालिकेच्या सभागृहात तहकूब झालेली सभा किमान मंगळवार 17 रोजी तरी सुरळीत चालेल अशी अपेक्षा शहरवासियांना होती, मात्र तरीही ती फोल ठरली। सभेला सुरुवात होताच भाजपा नगरसेवक नगराध्यक्ष भंगाळे यांना निवेदन देण्यावर ठाम असल्यानं सत्ताधारी नगरसेविकेनं यास विरोध केल्यानंतर आधी महिलांमध्ये व नंतर पुरुष नगरसेवकांमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली। यावेळी विरोधातील भाजपा नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवक आमने सामने आले आणि शाब्दिक वाद झाल्यामुळे गोंधळ वाढून सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झाले। परिस्थिती अधिक गोंधळाची झाल्यानंतर नगराध्यक्ष गायत्री भंगाळे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी दालन सोडले व त्यानंतर राष्ट्रवादीचे सत्ताधारीही सभागृहाबाहेर पडले। यावेळी भाजपा नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना किती वेळा सभा तहकूब करण्याचा नियम आहे असा प्रश्न केला, मात्र त्यांनी उत्तर देण्यास असमर्थता दर्शवली। यावेळी सत्ताधाऱ्यांनी पालिकेच्या दर्शनी भागावरील फलकावर सोमवार 23 मार्च रोजी दुपारी 4 वाजता सभा होणार असल्याचं जाहीर केलंय। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 भुसावळ।